मध्यस्थी पोरगी इशारे करते बरं का, सांगून टाक. एक मिनिट, मी इशारे करते तुम्हाला? अहो काय खोटं बोलतोय हा माणूस. स्वप्नात आहात का तुम्ही? मी नाही करत आहे तुम्हाला इशारे वगैरे. सगळ्यांसमोर उगाच काहीतरी बोलू नका. हो ना, आमचा विश्वास आहे आमच्या मुलीवर. मग काय आमचा नाही काय? विश्वास मग काय आम्ही काय इथं खोटं बोलतोय काय? म्हणजे म्हणायचं काय तुम्हाला? हा? आमचा मुलगा असं कधी बोलणारच नाही. आमची मुलगी असं कशाला करेल? काय चाललंय तुमचं? अर्जुनराव, तुम्हाला मुलगी आवडली का नाही हे सांगा मला आधी. अजिबात नाही. भाऊजी, अमोलराव, मला पण मुलगा अजिबात आवडला नाही. अरे पण का? पोरगी खोटं बोलतीये. एवढे इशारे केले ना आत्ताच्या आत्ता नाही म्हणते इथं. उद्या जाऊन लग्न झालं तर इकल की नेऊन मला कुठेतरी. आपण नाही लग्न करणार भाऊ. असं मुळात काही होणारच नाही, कारण मी तुमच्याशी लग्नच करणार नाही. तुम्ही खोटं बोलताय, इशारे तुम्ही करताय, काहीतरीच काय बोलताय सगळ्यांसमोर. वा रे वा रे वा, चोर ते चोर वर शिरजोर. हा, आता मी इथून पुढे आयुष्यात कधी लग्न करणार नाही. हा, म्हणजे हिच्याशी, कळलं का? चला येतो, गुड नाईट. ए अर्जा अर्जा, जाऊ द्या, काही होत नाही. अहो खोटं बोलताय ते. मी अशा माणसाची कसं लग्न करू? नाही 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 नाही. बाबा, बाबा, हा? बाबा, बाबा. दिदे, हेच पाहिजे होतं बघ आपल्याला. मुद्दाम केलं ना ग तुम्ही हे सगळं? त्याच्या मनाने घेतलं ना तर लगेच स्वतःच्या पायावर पण उभा राहिला तो. बघितलं ना? असंच माझा अमोल बरा होऊ देत, बाकी काय मागणं नाही माझं. बापू, त्याला आता असं बघून माझ्या मनात परत अशा जागी झाली हो. अरे काय चाललंय काय हे? ह्यांचं लग्न बघण्यापेक्षा ना डोळे फोडून घेतलेले बरे. नक्की ह्या आमल्याला बरं करायचंय म्हणूनच हे परत लग्न करायला तयार झालेत ना? का ह्यांना खरंच जाणून बुजून परत लग्न करायचंय? अर्जा, भाड्यानं आणलेल्या नवरदेवासारखं तुम्हाला लग्नात हकललं होतंस. आता तुझ्याच जागेवर उभा राहून आप्पी सोबत मी लग्न करणार. तो शब्द आहे त्या संकल्प ढोबळेचा. अर्जुनराव, अहो अर्जुनराव, नाराज का होता तुम्ही? पोरगी काय आवडली नाही आपल्याला, एवढी काय खास नाही. तुम्ही नीट बघितले ना सर, खूप सुंदर आहे मुलगी. मी काय कमी आहे? बघा की आमच्याकडं. बघ, लाखात एक आहे बरं का आमचा पोरगा. हा. अहो पण किती चांगले दिसत असलं ते अशी मुलगी यांना मिळणार नाही. होय, का नाही मिळणार? अशा 100 एक पोरी फिदा आहेत आपल्यावर, कळलं का? तुम्ही आमच्या मुलीवर फिदा आहात असं वाटतंय आम्हाला. हा म्हणजे तसं नाकी डोळी चांगली आहे पोरगी, दिसायला एकदम गोड आहे तुमच्यासारखी. पण खोटं बोलली ना, आवडलं नाही आपल्याला. अहो अर्जुनराव, मुलीचा इशारा प्रेमाचा असतो, प्रेमाचा. हा, हे खरंय अर्जा. अरे का पुरीचा इशारा तुझ्यासाठी असला आणि तू गाव बोबाटा करत फिरला तर ती कशी हो म्हणून तुला? हा, खरं का? हो, अहो मुलगी करेक्टर आहे. कुठे मिळेल का तुम्हाला अशी मुलगी? हा, मध्यस्थी, कलेक्टरपणाचं कौतुक कोणाला सांगताय? मी पण पोलीस आहे, महाराष्ट्र पोलीस. काय कदम? हो, दोघे एकत्र कामाला जा आणि एकत्र काम करा. किती भारी होईल, जरा विचार करा. अर्जा, खरंच तुमचा जोडा शोभून दिसेल बरं का. हा, लवकर हो म्हणा.
आमच्या मुलीला 100 स्थळ आहेत, 100 स्थळ. हो का? बर बर बर. कदम गडबड केली पाहिजे. चला चला चला. खाली बसा. अहो 100 स्थळ असलेली मुलगी तुम्हाला कसं हो म्हणेल? त्यासाठी तुम्हाला माफी मागितली पाहिजे. मी आणि माफी मागतोय. कदम सांगा त्याला. ए पोकळ बांबू, अरे का पोरगी आवडली होती तर कशाला बैठकीत उठून आला? आता तुला माफी मागावीच लागेल. अहो पण मी माफी म्हणजे ए पोरीचे इशारे कळत नाहीत तुला आणि म्हणून मी पोलीस. चला उठा. उठा उठा उठा. ओ पाहुणं तुम्ही थांबा, मी बघतोय ह्याच्याकडे. हा ठीक आहे. ए चला उठा उठा. पाहुणं तुम्ही चला, आम्ही आलो. हा अमोलराव, या ठिकाणी हे लग्न मोडलं, आम्हाला माफ करा. मोठे बाबा, अहो मी ते असेपर्यंत हे लग्न मी मोडूच देणार नाही. म्हणजे म्हणजे हे बघा, मी दुसऱ्या अर्जुनरावांना घेऊन आलोय. या अर्जुनराव. वा वा, म्हणजे कधी येतील कधी जातील. मला नाही करायचं अशा मुलाशी लग्न. कदम. अरे अर्जुनराव, अहो तुम्ही समजा 1 मिनिट मॅडमला. हो 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 हो. ऐका ना, म्हणजे मागाशी मी रागाच्या भरात गेलो भांडणं करून, त्याबद्दल सॉरी बर का. तुम्ही काय मला नाही म्हणू नका, म्हणजे लग्नाला असं. का? अहो हे सगळे आपलं जुळवण्यासाठीच जमलेत ना एवढे. मुगच कशाला नाही म्हणताय ना. ऐका ना, त्याचं काय आहे, घरच्या सगळ्यांना तुम्ही आवडलाय, पण मला जरा जास्तच आवडलाय तुम्ही. आणि जसं माझे वडील म्हणले, आपण आयुष्यभर एकमेकांच्या हातात हात घालून कामाला जाऊ शकतो. म्हणजे मला आवडेल तसं एकत्र कामाला जायला. तुम्हाला जर आवडणार असेल तर टाका करून लग्न माझ्याशी. आता काय अपर्णा, आता नाही म्हणून दाखव बरं. लाजली लाजली लाजली. अमोल, म्हणजे आज सुपारी फुटणार म्हणायची. याच दीपी मामा. हा चला चला चला, देवाचं नाव घेऊन फोडायचं सुपारी. काय हॉस्पिटल आहे? मग असू दे की, त्याला काय होतंय? नाही नको मामा, आणि मी एकदम बरा आहे. आपण घरी जाऊन मस्तपैकी मज्जा राधा करू. छोटे सरकार, अहो आपण तसं केलं असतं, पण तोवर नवरा नवरी थांबायला तयार आहेत ना? ये देंगे 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 देंगे. काय चाललंय, तू चालायला लागलास? हो डॉक्टर, मी एकदम बरा आहे. हो का? तरी आम्हाला तुला तपासणं भाग आहे. पण तो अरे काही नाही, मी तुला फक्त काही प्रश्न विचारणार आहे, त्याची मला छान उत्तरं दे. हे बघ, माझ्या या बोटाकडे बघायचं. स्पष्ट दिसतंय? यस डॉक्टर. आता बघ, यस डॉक्टर. आता बघ. यस डॉक्टर. ओके. डोकं दुखतंय? थकवा जाणवतोय? नाही डॉक्टर, अजिबात. अजिबात नाही. मला तुम्हाला सगळ्यांना सांगायला खूप आनंद होतोय की अमोलच्या प्रकृतीमध्ये खूप छान सुधारणा आहे. त्यामुळे आता डिस्चार्ज घ्यायला हरकत नाही. Yes!
वा वा डॉक्टर, काय असेल ते लवकर करा. घरी जाऊन आम्हाला दणक्यात सुपारी फोडायची आहे. येस बेस्ट मामा. अमोल, आता तुला सगळ्या पद्धती समजतील. अरे हो हो, पण कसली सुपारी? हो, त्यांची काहीतरी अशी चेष्टा मस्करी चालू असते. तुम्ही नका लक्ष देऊ. मी काय म्हणतो ऐका ना डॉक्टर, मला तुमच्याशी जरा बोलायचंय. हा बोला ना. दिव्या, माझे चला एक बाहेर चक्कर मारून येऊ आपण. डॉक्टर, सर्जरीचं कसं करायचं? हो, तुम्हाला निर्णय घ्यायला थोडा वेळ आहे ना. तुम्ही तुमचा निर्णय पटकन सांगा, म्हणजे डॉक्टरांच्या डेट बघून आपल्याला एक तारीख फिक्स करता येईल. डॉक्टर ऐका ना, फक्त किमोवर नाही होऊ शकत का? म्हणजे सर्जरी करायची खरंच गरज आहेच का? केमो तर चालू आहेतच, पण त्याचा पाहिजे तसा रिझल्ट मिळत नाहीये. म्हणून तर आपण सर्जरीचा डिसिजन घेतला ना. तुम्ही प्लीज विचार करून लवकर तुमचा निर्णय सांगा. ठीक आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तुम्ही आत्ता सगळे आनंदात आहात, तुमच्याकडे आनंदाचा प्रसंग आहे, त्यामुळे अमोल पटपट रिकवर होतोय. आणि केवळ त्या बेसवर मी त्याला डिस्चार्ज द्यायचा निर्णय घेतलाय. पण घरी जाऊन तुम्हाला त्याची खूप काळजी घ्यावी लागेल. हो. येते. थँक्यू. जैन साहेब. जैन बोल. जैन. साहेब, मॅडम, तुमच्याशी दोघांशी बोलायचंय जर. बर ये. आलो. बोल चिंचुके, काय झालं? अहो अरे मॅडमने मी लई चौकशी केली की अमोल सर्जरीसाठी कुठं दुसरा पर्याय आहे का, पण काय हाताशी लागलं नाही साहेब. आणि लोक पण आपल्याला हेच सांगतायत की या डॉक्टरांनी आपल्याला जे सजेस्ट केलंय त्याप्रमाणेच आपण करायला हवं. खरंय मॅडम, मी देखील सगळ्या ठिकाणी चौकशी केली, पण डॉक्टरांच्या सल्ल्याप्रमाणे सर्जरी हा एकमेव पर्याय आहे. काय करायचं आता? आपल्या घरच्यांनी लग्नाचा घाट घालून ठेवलाय, सर्जरीचा निर्णय घ्यायचा. मला काय करावं ना तेच कळत नाहीये. आपे, तो त्रास करून घेऊ नको, टेन्शन घेऊ नको प्लीज. सॉरी, पण तुम्ही परत एकदा लग्न करताय? हा, अमोलची तशी इच्छा आहे म्हणून. मला तर कळतच नाही नेमकं काय करायला पाहिजे आता. मैडम, हार तब होती है जब मान लिया जाता है, जीत तब होती है जब ठान लिया जाता है. तुम्हीच जर अशा खचला तर कसं चालेल मॅडम? आपे बघ, तू अजिबात काळजी करू नको. अमोलची सर्जरी एकदम व्यवस्थित होईल. तू किती खुश होता बघितलंस ना तू. आता फक्त तू नको ना टेन्शन घे. प्रयत्न करतेय रे. आपल्या सगळ्या प्रयत्नांना यश येणार आहे. आपले सगळ्या. अर्जुन, तुम्ही अमोलची काळजी घ्या आणि काही लागलं तर नक्की सांगा. आम्ही निघतो. नाही मोठे बाबा बापू. काय बोलतोयस तू? बघ ना, आप्या अजिबात थांबायलाच तयार नाही. तो ऐकतच नाहीये. बाळा काय झालंय? काय झालं? बाबा, माझी सर्जरी होणार आहे का? अरे अमोल बाळा, अरे आम्ही आहे की, तू घाबरू नकोस अजिबात. बापू, तर घाबरायचं काय? पण बाबा, माझ्या सर्जरीच्या आधी तुमचं लग्न व्हायला हवं, तरच मी सर्जरी करेल. हा, काय? अमोल, ते बघ बाळा, हे शक्य नाहीये. मग खूप उशीर होईल. मी सांगितलं ना, आधी तुमचं लग्न मग सर्जरी, नाहीतर नाही. आणि मी लग्न बघितल्याशिवाय काही करणार नाही. अरे अमोल बाळा, हे बघ, सर्जरी झाली ना की आपल्याकडे भरपूर वेळ आहे. सगळं आपण एकदम आरामात निवांत करू ना. बाबा, आणि मग सर्जरी मध्ये काहीतरी झालं तर काय करायचं? मग मला तुमचं लग्न पण बघता येणार नाही.
अमोल असं का होईल पण? मोठे बाबा मग काही ऐकायचं नाही हा. आधी लग्न मग सर्जरी. प्लीज ना बाबा प्लीज. बरं ठीक आहे. मोठे बाबा लग्न ना घरात. बँड वाजणार जोरात. बापू चला. अरे अरे हो हो हो. चला आवरून घेऊ. डिस्चार्ज मिळालाय, निघायचे घरी. मी घरी आलो मा बाबा. अरे अरे अमोल अरे अरे हळू की बारा जरा जरा हळू की अमोल. दिव्या मामा अरे केमो वगैरे घरी का होऊ शकत नाही रे. काय असं असतं तर मग दवाखान्यात जायची गरज पडली नसती ना. अहो उपचार तर दवाखान्यातच होणार ना. पण मुबा मग कधी कधी असं वाटतं मी दवाखान्यात गेल्यावर जास्त आजारी पडतो. अय अमोल 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 बाळा, डॉक्टरांनी काय सांगितलंय? आता जास्त धावपळ करायची नाही, उड्या मारायच्या नाही, अशा अजिबात. काय पण बाबा अरे तुमच्या दोघांचं लग्न होऊस तर मला काही होणार नाही. मी एकदम ओके आहे बाबा. अमोल मी तुला कितीदा सांगितलं असं बोलायचं नाही म्हणून. अरे अमोल, मला तुझी काळजी आहे म्हणून बोलते ना बाळा. बापू आता मला फक्त मा आणि बाबाचं लग्न बघायचं. हा पण म्हणून तू असं काय पण बोलून कसं चालेल बरं हा? मग ओके आजोबा सॉरी. पण आता आपल्याला मा आणि बाबाची सुपारी फोडायची आहे ना. अर्जुन आता तरी मला हे शक्य वाटत नाहीये. त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद बघितलास का? नाही म्हणून कसं चालेल? अरे मा बाबा चला ना लागूया आपण तयारीला. अरे बाळा, आत्ताच सगळे दवाखान्यातून आलेत ना, सगळे थकलेत, जरा आराम करू दे सगळ्यांना. थांब बाबा. तुम्ही सगळे कंटाळले का? बघ बाबा कुणीही कंटाळलेलं नाहीये. अमोल अरे पण तुझं काय बाळा, तुला अशक्तपणा आहे अंगात. अगं मी एकदम मुख्य आहे. बघ एकदा आहे बघ. अरे मला उद्या काय मारतो? आपण उद्या करूया की कार्यक्रम. दिप्पी मामा अरे मा म्हणते की उद्याच काम आज करावं लागतं. या अर्जुन, मी काय म्हणतो, कधीतरी करायचंच आहे ना, करून टाकू आज. आणि कशाला त्याची इच्छा मोडायची या ठिकाणी. हा मला बी असंच वाटतंय अर्जा. ठीक आहे घ्या आवरायला आता सगळे. थँक्यू मा बाबा. अप्पे, अमोल काय ऐकायला तयार नाही. आपल्याला काही करून सर्जरीचा निर्णय लवकरात लवकर घ्यायला लागणार आहे बरं का. अर्जुन हा निर्णय घेणं माझ्यासाठी एवढं सोपं नाहीये. आणि त्यात अमोल म्हणतोय की आपलं लग्न झाल्याशिवाय काय करणार पण नाही. अर्जुन माझ्या एका प्रश्नाचं मनापासून उत्तर देशील? हे बघ अमोलला वाटतंय की आपलं लग्न व्हावं, पण या लग्नात तुला किती रस आहे? अप्पे तुला खरं सांगू का, अमोल जर बरा असता ना तर अमोलसाठी एक नाही 100 वेळा लग्न केलं असतं. पण आता ह्या सगळ्यामध्ये लग्न बिग्नापेक्षा मला आता अमोल महत्वाचं. तू बस बस सारे. हे बघ अप्पे, तू वाईट नको वाटून घेऊ, पण मला असं वाटतं की या लग्न बिग्नापेक्षा आहे ना अमोलकडे लक्ष देणं जास्त गरजेचं आहे. अर्जुन अरे मला का वाईट वाटेल? उलट मला पण हेच म्हणायचं होतं, पण उगाच तुला वाईट वाटेल म्हणून मी शांत होते. अगं अप्पे मग बोलायचं ना, मी समजून घेतलं नसतं का? नाही तसं नाही, मी खरंच बोलायला पाहिजे होतं. पण जाऊ दे आता हे सगळं सोड. आपण ना लवकरात लवकर हे लग्नाचं जे काही ते पटकन उरकूया आणि मग लगेच अमोलच्या सर्जरीचा निर्णय घेऊया. मला पण तसंच वाटतंय. आपण एक काम करू, आवरून खाली जाऊ आणि सगळ्यांशी बोलूनच घेऊ तसं. अर्जुन नाही म्हणजे
बघ ना, आपलं लग्न एका अपघातातून झालं. पुन्हा एकदा देवानी संधी दिली आहे की रीती रिवाजाने आपल्या लोकांसोबत लग्न करावं, तर हे अप्पे, मला कळते तुला काय म्हणायचंय ते. पण ऐक ना, हे बघ आपला अमोल बरा झाला ना की इथून पुढं दर महिन्याच्या पहिल्या रविवारी लग्न आपलं. काय रे, अगं हा, ते बघ, तू अशी काय माझ्याकडे बघून खुश राहत नाही. लग्नात जरा सजशील नटशील ना, तेवढीच खुश होशील ना. हा, तू आणि अमोल ना एकदम सारखे आहे. थँक्यू. नाटकी. अय चला आवरूया. अप्पे, आपण असं खुश राहू म्हणजे आपल्या निमित्ताने अमोल पण खुश राहू.